राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी शासनाकडून महत्त्वपूर्ण आणि आनंदाचे 10 निर्णय घोषित करण्यात आलेले आहेत। सोबतच लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आज 6:39 उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। कारण लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता 2 ते 3 दिवसांपासून विस्तार करण्यास सुरुवात झालेली होती, तर त्याचा आज शेवटचा दिवस आहे। त्या अनुषंगाने आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये शेवटच्या दिवशी हा हप्ता विस्तार केला जाणार आहे। परंतु फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 2,46,00,000 बहिणींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। त्यापैकी फक्त 2 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आलेला आहे। परंतु उर्वरित ज्या 46,00,000 माता भगिनी आहेत त्यांच्या खात्यामध्ये अजून लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आलेला नाही, तर त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे विस्तार करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। परंतु ज्या माता भगिनींना लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आलेला आहे त्यांच्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण आणि आनंदाचे 10 निर्णय लागू केलेले आहेत। ज्या माता भगिनींना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्या बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। तर हे 10 आनंदी निर्णय कशा पद्धतीने लागू करण्यात येणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। महत्त्वपूर्ण अपडेट आणि तुमच्या कामाची माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तर बघा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे नवचर्चे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा, बहिणींना सक्षम बनवण्यासाठी आजपासून आनंदाचे 10 निर्णय सुद्धा लागूच करण्यात आलेले आहे। तर त्या 10 आनंदी निर्णयांपैकी पहिल्या आनंदी निर्णयामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये 20,000 इतकी रक्कम जमा केली जाणार आहे। सोबतच दुसऱ्या आनंदी निर्णयामार्फत 15,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमाच केली जाणार आहे। परंतु तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, सरासरी 2 महिन्यांची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झालेली असावी, तरच तुम्हाला या 10 आनंदी निर्णयाचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा, फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्याची तयारी सुरू झालेली आहे। परंतु ज्या माता भगिनींना 8व्या हप्त्याचे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये पाहिजे असेल तर त्यांनी लवकरात लवकर KYC करायचे आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार नाही। त्यामुळे KYC कुठे करायची, कशी करायची ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु तिसऱ्या लाभांतर्गत बहिणींच्या खात्यामध्ये 1,00,000 रुपये इतके अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे आणि चौथ्या आनंदी निर्णयाअंतर्गत 15,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे। त्यामुळे हे 10 आनंदी निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा हे 10 आनंदी निर्णय कोणकोणते आहेत आणि यांचे अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये लाभ कशा पद्धतीने दिला जाणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता भरपूर माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, परंतु उर्वरित बहिणींच्या खात्यामध्ये आजच पैसे वाटप करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला आहे। सोबतच 5व्या नियमांतर्गत बहिणींच्या खात्यामध्ये 15,000 रुपये इतकी रक्कम जमाच केली जाणार आहे। सोबतच 6व्या आनंदी निर्णयाअंतर्गत 10,000 रुपये रक्कम जमाच केली जाणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। तर हे 10 आनंदी निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी जो पहिला आनंदी निर्णय आलेला आहे तर तो पहिला आनंदी निर्णय
आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिला जाणार आहे। बघा, सर्व बहिणींना माहिती आहे की 26 जानेवारी निमित्त आपल्या चॅनलवरती 30 पैठणी साड्या वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, परंतु त्याचा निकाल अजून आपण लावलेला नव्हता। तर त्याचा निकाल आज आपण लावलेला आहे। तर त्या 30 माता भगिनी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यांना सुद्धा दर्जेदार क्वालिटीची आणि चांगली पैठणी साडी त्यांच्या पत्त्यावरती पाठवली जाणार आहे। तर त्या 30 बहिणी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात, परंतु ज्या महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जे महत्त्वपूर्ण असे 9 आनंदी निर्णय आहेत ते अगोदर आपण बघून घेऊयात। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी जो दुसरा आनंदी निर्णय आलेला आहे तो म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनसाठी 2,500 रुपये आजच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे, परंतु याच्यामध्ये छाननी सुद्धा सुरूच आहे। त्यामुळे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज 2,500 रुपये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, परंतु गॅस कनेक्शन घरातील माता भगिनींच्या नावाने असावे लागणार आहे, तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, छाननीमध्ये काय सांगितलेलं आहे की गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने असायला पाहिजे। सोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये सरासरी 2 महिन्यांपूर्वी तुमचा फॉर्म पात्र ठरलेला असावा, तुमच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमा झालेले असावे, तरच तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत 3 गॅससाठी 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहेत। सोबतच लाडक्या बहिणींसाठी जो तिसरा आनंदी निर्णय आलेला आहे तो म्हणजे मोफत शिलाई मशीन। बघा, भरपूर माता भगिनी भरपूर दिवसांपासून विचारत होत्या की मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज कुठे करायचा, याचे अर्ज सुरू झालेत का, तर त्यांच्याविषयी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्यासाठी तब्बल 15 लाख शिलाई मशीन घोषित करण्यात आलेले आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेमार्फत अर्ज करणं गरजेचं आहे। बघा, तुमच्या गावामध्ये माई सेवा केंद्र असेल किंवा सेतू सेवा केंद्र असेल तर त्या ठिकाणी जाऊन शिलाई मशीन योजनेचा अर्ज सुद्धा करायचा आहे। त्याची वेबसाईट आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना। तर या योजनेमार्फत तुमच्या खात्यामध्ये 15,000 रुपये इतकी रक्कम शिलाई मशीन खरेदीसाठी दिली जाते। त्यामुळे तुम्ही जर विधवा असाल, अपंग असाल, लाडकी बहीण असाल किंवा रेशनधारक असाल किंवा शेतकरी असाल तरी पण तुम्ही अर्ज करू शकता। याच्यामध्ये महत्त्वपूर्ण अशी पात्रता आहे, त्या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये शिलाई मशीन योजनेचा लाभ दिला जाणार आहे। तर बघा, याचे पात्रतेचे मुद्दे सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। परंतु ज्या माता भगिनींना ज्या योजनेचा अर्ज करायचा आहे तर त्या माता भगिनींनी कमेंटद्वारे सुद्धा सांगायचं आहे की त्यांना कोणत्या योजनेचा अर्ज करायचा आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी जो चौथा आनंदी निर्णय आलेला आहे तो म्हणजे मोफत पिठाची गिरणी। बघा, ज्या माता भगिनींना मोफत पिठाची गिरणी पाहिजे असेल तर त्यांनी अर्ज कुठे करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणते आहे, सोबतच पात्रता काय आहे ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊयात। बघा, मोफत पिठाची गिरणी या योजनेअंतर्गत बहिणींच्या खात्यामध्ये 20,000 रुपये बहिणींना सक्षम बनवण्यासाठी दिले जातात। बघा, बहिणींना स्वतःचा उद्योग करता यावा, स्वतःच्या पायावरती उभा राहता यावं या दृष्टिकोनातून केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून पिठाची गिरणी या योजनेचे अर्ज सुद्धा सुरूच करण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही समाज कल्याण ऑफिस, पंचायत समिती, ग्रामपंचायत या ठिकाणी सुद्धा अर्ज करू शकता। त्यामुळे तुम्ही सुद्धा कमेंटच्या द्वारे कळवायचं आहे की आम्हाला मोफत पिठाची गिरणी, शिलाई मशीन योजना या योजनांचे अर्ज करायचे आहे। सोबतच बहिणींसाठी 5वा आनंदी निर्णय आलेला आहे। तर बघा, या 5व्या आनंदी निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींसाठी तब्बल 20 लाख घरे मंजूर झालेले आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्हाला घरकुल योजनेचा अर्ज करायचा असेल तर हा अर्ज आपल्या गावातील ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती असेल त्या ठिकाणी जाऊन करायचा आहे। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये घर बांधणीसाठी 1 लाख रुपये जमाच केले जाणार आहेत। त्यानंतर तुम्हाला जागेसाठी सुद्धा अनुदान दिले आहे। त्यामुळे ज्या माता भगिनींना स्वतःची जागा नसेल, स्वतःचं घर नसेल
त्यांनी सुद्धा कमेंटद्वारे सांगायचं आहे त्यांनी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, त्यानंतर त्यांचा अर्ज 100% पात्रच ठरणार आहे। कारण कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर ताईंनी कमेंट केलेले आहेत की आमच्या गावातील सरपंच असेल, पोलीस पाटील असेल किंवा ग्रामसेवक असेल तर ते त्यांच्या जवळच्या लोकांना घरकुले देतात, परंतु आम्हाला घरकुले देत नाहीत। त्याच्यासाठी काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला कमेंटच्या द्वारे सांगणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी जो 6वा आनंदी निर्णय आलेला आहे तो म्हणजे मोफत सौर चूल योजना। बघा, बहिणींना मोफत 3 गॅसचे अनुदान दिले जाणार आहे, सोबतच सौर चूल सुद्धा दिले जाणार आहे। त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइल प्राइम लिमिटेड या वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला 1 शेगडी, 2 शेगडी, 3 शेगडी अशा पद्धतीने सौर चूल सुद्धा दिली जाणार आहे। त्यानंतर तुमचा अर्ज पात्र ठरेल। पात्र ठरल्यानंतर तुम्हाला जी सौर चूल पाहिजे असेल तर ती सौर चूल तुम्ही सुद्धा निवडू शकता। त्यामुळे बहिणींसाठी 6 आनंदी निर्णय आलेले होते। सोबतच 7वा आनंदी निर्णय सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी जो 7वा आनंदी निर्णय आलेला आहे तर या 7व्या आनंदी निर्णयामध्ये काय लाभ दिला जाणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। बघा, बहिणींना आतापासून लाईट बिल येणार नाही, कारण सध्याच्या स्थितीला सब मीटर बसवणे सुरूच आहे। जे आपले रेग्युलर मीटर होते रेग्युलर मीटर काढण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे। बघा, कोल्हापुरामध्ये 450 पेक्षा रेग्युलर मीटर काढलेले आहेत, त्याच्यानंतर सब मीटर सुद्धा बसवलेले आहेत। म्हणजे जेवढी लाईट बिल वापरणार आहात तेवढंच तुम्हाला लाईट बिल सुद्धा येणार आहे। सोबतच महामंडळाकडून सुद्धा बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी जो 8वा निर्णय आलेला आहे तो म्हणजे ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा रेशनधारक बहिणींना रेशन कार्ड वरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये प्रत्येक महिन्याला पैसे सुद्धा दिले जाणार आहे। सोबतच रेशनधारक लाडक्या बहिणींना आतापासून तांदूळ मिळणार नाही, परंतु त्याऐवजी जीवनावश्यक 9 वस्तूंचा समाविष्ट करून किराणा सुद्धा दिला जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहीण असाल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा कमेंटद्वारे विचारायचं आहे की कशा पद्धतीने आम्हाला सुद्धा रेशन कार्ड वरती पैसे मिळणार आहेत। सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी 9वी योजना 9वा आनंदी निर्णय आलेला आहे तो म्हणजे मोफत झेरॉक्स मशीन। बघा, तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी मोफत झेरॉक्स मशीन या योजनेचे अर्ज सुद्धा सुरू झालेले आहे। ज्या माता भगिनींना स्वतःला सक्षम बनायचं आहे, स्वतःच्या पायावरती उभा राहायचं आहे, त्यांनी सुद्धा मोफत झेरॉक्स मशीन या योजनेचा अर्ज करायचा आहे। त्यानंतर तुमचा अर्ज पात्र ठरेल। पात्र ठरल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 15,000 रुपये रक्कम मोफत झेरॉक्स मशीन खरेदी करण्यासाठी दिले जाणार आहे। बघा, ज्या माता भगिनींना ज्या योजनेचा अर्ज करायचा आहे त्यांनी सुद्धा कमेंटच्या द्वारे कळवायचं आहे। परंतु लाडक्या बहिणींसाठी जो 10वा आनंदी निर्णय आलेला आहे तो म्हणजे बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता 1500 रुपयांचा आजच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। सोबतच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 1500 रुपयांचा येत्या 3 दिवसांमध्ये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे ज्या माता भगिनींचे फॉर्म पात्र ठरलेले असतील त्यांच्यासाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। परंतु आज लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। कारण आज शेवटचा दिवस आहे, आज शेवटचे वाटप होणार आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत। बघा, सर्वात प्रथम पुण्यामध्ये हे पैसे येणार आहेत, त्यानंतर साताऱ्यामध्ये येतील, सोबतच सोलापूरमध्ये येतील, सांगलीमध्ये येतील, रत्नागिरीमध्ये येतील, सोबतच रायगड आहे, मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, सोबतच नगर आहे, औरंगाबाद आहे, नाशिक आहे, धुळे आहे, जळगाव, नंदुरबार, सोबतच जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड अशा पद्धतीने या 15 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। तर बघा, अगदी सर्व माहिती मुद्देसूद दिलेले आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।